नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे आपल्या चॅनलवर. तर सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे याविषयी बरंच आपण याचा पाठपुरावा करत आलो आहे. पदभरतीच्या DHS जे आहे याच्या 2025मध्ये जे आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी सांगितलं होतं की 5,000 प्लस पदे जे आहेत आरोग्य विभागामध्ये भरली जाणार आहेत म्हणून. त्यांनी जेव्हा अहमदनगरमध्ये गेले होते तेव्हा हे माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आपण बरंच त्याचा पाठपुरावा वगैरे केला होता. आता लेटेस्टमध्ये एक माहिती आलेली आहे, थंबनेलवर तुम्ही पाहिलंच असेल. पहा, सहसंचालक जे आहे, संचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ घोषवारा पदनिहाय माहे जानेवारी 2026 पर्यंत जी आहे ही माहिती भेटलेली आहे. तर पहा, RTIद्वारे ही पूर्ण माहिती आपल्याला ही भेटलेली आहे. RTIच्या मार्फत ही माहिती पूर्ण यामध्ये आलेली आहे, जे की कोणत्या आपल्या आरोग्य विभागामध्ये सर्व जी काही पदे आहेत तर ती एकूण पदे आणि प्रत्येक पदामध्ये किती पदे रिक्त आहेत आणि भरलेली किती आहेत, मंजूर पदे किती आहेत, त्यामध्ये एकूण किती आहेत, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली जाणार आहे. तर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला अपडेट जे आहेत ते लवकरात लवकर भेटतील. आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर नक्की स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच हे सर्व माहिती भेटून जाईल मित्रांनो. तर पहा, स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे सर्व पद आहेत, ज्यामध्ये नर्सिंगचे पण पद आहेत, प्रसेविका, अधिसेविका वगैरे, अधिपरिचारिका, जे सिनियर मेट्रन वगैरे असतात, जे काही सर्व पदे जी नर्सिंगमध्ये आरोग्य विभागामार्फत भरली जातात ते यामध्ये पाहणार आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. सुरुवातीला पहा कोणते मजकूर कसे आहेत. तर पहा, पदनाम या ठिकाणी अनुक्रमांक, त्यानंतर पदनाम या ठिकाणी सरळ सेवा, त्यानंतर पदोन्नती आणि एकूण. ठीक आहे, 3 या ठिकाणी हे कॉलम बनवलेले आहेत. सरळ सेवामध्ये मंजूर पदे, त्यानंतर भरलेली पदे, त्यानंतर एकूण पदे. ठीक आहे, त्यानंतर मंजूरमध्ये पहा जे आहेत मंजूर, भरलेली आणि एकूण. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण जे दिलेलं आहे एकूण पदे, त्यामध्ये अशा प्रकारे दिलेले आहेत. तर पहा या ठिकाणी हाऊस अँड लिनन कीपर जे आहे, गृहवस्त्रप्राल म्हणजे जे हाऊस लिनन वगैरे जे असतात, जे हॉस्पिटलमध्ये बेडशीट वगैरे, त्यानंतर सर्जिकल गाऊन, सर्जिकल ॲब्डोमेन वगैरे जे काही असते, तर त्या सर्व बेडशीट वगैरे ह्या सर्व गोष्टी मेंटेन करणारे जे काही पोस्ट आहेत ते हाऊस लिनन कीपर वगैरे, वॉशिंग वगैरे, तर त्यांची पोस्ट पहा या ठिकाणी एकूण रिक्त पदे जे आहेत 5 या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये सरळ सेवामध्ये मंजूर पदे जे आहेत या ठिकाणी 27, त्यामध्ये भरलेली 24 आहेत. त्यानंतर मग यामध्ये पहा 3 रिक्त पदं आहेत. त्यानंतर यामध्ये पहा जे पदोन्नतीद्वारे त्या ठिकाणी रिक्त झालेले पदे या ठिकाणी परत 2 आहेत. तर असे एकूण पदे जे आहेत या ठिकाणी आपल्याला 5 या ठिकाणी एकूण रिक्त पदे पाहायला या ठिकाणी भेटत आहेत या पदाचे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा स्टोअर कम लिनर जे आहे, लिनन कीपर वगैरे, तर त्यांच्यासाठी 17 पदे या ठिकाणी एकूण रिक्त पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा सर्कल लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर जे आहे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ज्यामध्ये पहा 89 पदे या ठिकाणी जवळपास या ठिकाणी एकूण दिसायला लागलं. तर पूर्ण जर पाहायला गेलं, कारण या पोस्टचे खूप सारे विद्यार्थी असतात, खूप स्टुडंट असतात, बऱ्याच जणांनी यामधून आपलं करिअर केलेलं आहे, एज्युकेशन शिक्षण घेतलेलं आहे. 579 पदे एकूण या ठिकाणी मंजूर आहेत. त्यामधले 504 पदे जे आहेत तर सरळ सेवेद्वारे भरलेली, तर त्यामध्ये शिल्लक पदे जे आहेत 75 आहेत. त्यानंतर पदोन्नतीमार्फत जे आहेत या ठिकाणी एकूण 14 आहेत. तर या ठिकाणी 14 आणि ह्या ठिकाणी दोन्ही प्लस केलं तर जवळपास 89 पदे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरमध्ये 296 पदे आहेत. तशाच प्रकारे जसं मी सांगितले तशा प्रकारे पाहिलं तर 296 पदे या ठिकाणी हे लॅब सायंटिफिक ऑफिसरचेच मित्रांनो. त्यानंतर मलेरिया सायंटिफिक ऑफिसर याचे पण आहेत. पहा, आता हे जे आहेत, हे जे मी पदे सांगतोय तुम्हाला, हे प्रोसेसमध्ये चालू आहे असं लक्षात घ्या तुम्ही. आता जर जानेवारीमध्ये जर या ठिकाणी एवढी पदे शिल्लक आहेत, ठीक आहे, जानेवारीच्या महिन्यामधली ही सर्व पदे पाहतोय आपण. ठीक आहे, त्यानंतर पहा एक महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण आपण जे आहे DHS फेब्रुवारीपर्यंत ही एक्सटेंड करण्यात आली होती, ते पण आपण पाहिलं होतं. ठीक आहे, 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही एक्सटेंड करण्यात आली होती. नंतरच प्रोसेस पुढची होईल. मी तेव्हा ते पण सांगितलं होतं. फेब्रुवारी पण मंथ निघून गेलेला आहे, आता मार्च मंथ चालू झालेला आहे. त्यामुळे ते जे एक्सटेंडची डेट होती ते एक्सटेंडची डेट गेलेली आहे. आता हे जर एवढे पदे शिल्लक असतील तर नक्कीच हे पदे आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. ही पदे चांगल्या पदांनुसार ही भरती येणार आहे. त्यानंतर पहा लॅबोरेटरी असिस्टंट जे आहे यामध्ये 93 पदं आहेत. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनमध्ये 90 पदं आहेत. हे जे शेवटचा कॉलम आहे, हा शेवटचा कॉलम सर्वांनी लक्षात ठेवा. याच कॉलममध्ये मोस्टली पदे आहेत. बाकीचे जे पदं आहेत
पदोन्नतीमार्फत उरलेली पदं, त्यानंतर सरळ सेवेमार्फत उरलेली पदे आणि या ठिकाणी जी शिल्लक पदे आहेत हे सर्व शिल्लक पदे, एकूण शिल्लक पदे या ठिकाणी शेवटच्या कॉलममध्ये दाखवण्यात आलेले आहे मित्रांनो. त्यानंतर फार्मसी ऑफिसर जे बरेच जण आहेत आपले सबस्क्रायबर, फॉलोवर वगैरे, ब्लड बँक टेक्निशियन पण आहे, ज्यामध्ये 32 पदं आहेत. फार्मसी ऑफिसरचे जे आहेत 136 पदं आहेत. पहा, फार्मसी ऑफिसरला जे असते ना पदे कमी असतात, कारण या ठिकाणी जे आहे जसं RH हॉस्पिटल झालं, RH हॉस्पिटलमध्ये त्यानंतर PSCमध्ये झालं, हे एकच पद असते मित्रांनो या ठिकाणी, त्यामुळे त्यांचे जे आहेत वॅकन्सी थोडेसे कमी असतात. त्यानंतर डायटिशियनचे 10 पदे या ठिकाणी दिसायला लागले. तर त्यानंतर पहा ECG टेक्निशियनचे पहा 94, 82 आणि 12. ठीक आहे, 94 एकूण पदं येतात, त्यामध्ये सरळ सेवेने भरलेली 82, शिल्लक पदे 12. या ठिकाणी पदोन्नती नसल्यामुळे याचा काही आकडा येणार नाही, त्यामुळे हेच आकडा पुढं पास केलेला आहे आणि जशाल तसं 12 पदे या ठिकाणी दाखवलेलं आहे, 10, 12 आणि 10. त्यानंतर डेंटल मेकॅनिक, डायलिसिस टेक्निशियनचे पण 3 पदे या ठिकाणी आहेत. डायलिसिस टेक्निशियन जे आहेत थोडे कमी असतात, त्यामुळे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर अधिपरिचारिका पहा, पुरुष प्लस या ठिकाणी काय दिले पहा, अधिपरिचारिका, सहपरिसेविका आणि पाठ्यनिर्देशिका या ठिकाणी पण आहे. सार्वजनिक आरोग्य परिचारिका, निर्देशिका, पब्लिक हेल्थ नर्स या सर्व अधिपरिचारिकाच्या या ठिकाणी पोस्ट आहेत. पहा या ठिकाणी अधिपरिचारिका पु प्लस मा शा प्लस हा. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे, हे आकडा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितला होता जे कशाचा आहे. तर पहा एकूण जे आहे ते यामध्ये 9,443 पदे आहेत, त्यामधले 8,029 पदे भरण्यात आलेली आहेत. तर त्यामध्ये उरलेले किती आकडे झाले, 1,414 पदे. पदोन्नती या ठिकाणी आकडा नाही आहे, त्यामुळे 1,414 हे अधिपरिचारिका या पदावर शिल्लक पदं आहेत. त्यानंतर सहाय्यक परिसेविका आणि प्रसेविका यांची 15 पदे आहेत. त्यानंतर पाठ्यनिर्देशिकांची 214 पदे आहेत. हे आकडे सर्वांनी लक्षात असून पाहून घ्या किंवा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या, हे आकडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्ससाठी या ठिकाणी जे आहे वॅकन्सी दिलेली नाही आहे. पब्लिक हेल्थ नर्ससाठी या ठिकाणी 0 आहे, कारण या ठिकाणी हे भरतीमार्फत पण 0 आहे. या ठिकाणी हे प्रमोशनद्वारे मोस्टली जे आहे असतं, त्यामुळे या ठिकाणी 0 दिसायला लागले. त्यानंतर पिडॅट्रिक नर्ससाठी 87 पदं आहेत. पहा पिडॅट्रिक नर्स ज्यांचं पिडॅट्रिकमध्ये डिप्लोमा वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. त्यानंतर सायकॅट्रिकमध्ये पण आहे 32 पदे या ठिकाणी, त्यांचे पण जे आहेत शिल्लक आहेत. त्यानंतर टेलिफोन ऑपरेटरचे 6, त्यानंतर शिंपे टेलर वगैरे यांचे 10 पदं आहेत. त्यानंतर पहा नळ कारागीर प्लंबरचे 6, त्यानंतर सुतारचे आहेत, कार्पेंटरचे त्यांचे पण 4 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर ऑप्थॅल्मिक ऑफिसर वगैरे यांचे 207 पदं आहेत. त्यामध्ये सायकॅट्रिक सोशल वर्कर आणि सोशल सुपरिटेंडंट सायकॅट्रिक यांचे 28 पदं आहेत. त्यानंतर मेडिकल सोशल वर्कर किंवा सोशल सुपरिटेंडंट मेडिकलमध्ये त्यांची 2 पदं आहेत. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट यांची 4 पदं आहेत. फिजिओथेरपिस्टचे एकूण या ठिकाणी जे आहेत 4 पदे आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांचे पण पदं आहेत, 3 पदे पाहायला भेटतात. त्यानंतर काउन्सलर जे आहे पहा, काउन्सलरमध्ये पण या ठिकाणी पोस्ट निघालेले आहेत, जे की 3 पदं आहेत. त्यानंतर केमिकल असिस्टंटमध्ये 20 पदं आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन पहा या ठिकाणी 11 आहेत. त्या ठिकाणी आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं ते लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर होतं, या ठिकाणी लॅबोरेटरी टेक्निशियन आहे. दोन्ही पदामध्ये या ठिकाणी फरक आहे आणि पदामध्ये आकडा पण वेगवेगळा आहे. त्यानंतर पोस्टकार म्हणजे मीडिया मेकर जे यांच्यामध्ये 1 पोस्ट आहे, ज्यामध्ये त्यानंतर नॉन मेडिकल असिस्टंटमध्ये 128 पोस्ट आहेत. नॉन मेडिकल सुपरवायझरमध्ये 30 पदं आहेत आणि वॉर्डनमध्ये 43 पदं आहेत. त्यानंतर हाऊसकीपरमध्ये 0 पद आहे. हाऊसकीपरमध्ये प्लेन हाऊसकीपरमध्ये वॅकन्सी नाही आहे मित्रांनो. त्यानंतर मग रेकॉर्ड कीपरमध्ये 9 जागा आहेत. अभिलेखपाल म्हणजे रेकॉर्ड कीपरमध्ये या ठिकाणी परत 1 जागा आहे. त्यामध्ये मेडिकल रेकॉर्ड कीपरमध्ये 7 जागा आहेत. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर 20 तंत्रीमध्ये 7 जागा परत. त्यानंतर 20 तंत्री 6 आणि 8मध्ये म्हणजे जे बेसिक सॅलरीमध्ये यांचा फरक असतो त्यामुळं जे आहे याच्यामध्ये पदामध्ये पण चेंजेस तुम्हाला दिसायला लागले. तर त्यानंतर स्किल आर्टिझियनमध्ये आहे जागा. त्यानंतर मग सिनियर टेक्निकलमध्ये पण आहेत. हे सर्व पदं जे आहेत सर्वांसाठीच आहेत, जे की सर्व सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भरले जाणारे पदं आहेत मित्रांनो. त्यानंतर फोरमॅन, सर्व्हिस इंजिनियर, त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट, त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, लोअर ग्रेड स्टिनो ECG टेक्निशियन. परत त्यानंतर आरोग्य विभागामध्ये पहा टेक्निशियन, हिस्टोपॅथी टेक्निशियन वगैरे, हेल्थ इन्स्पेक्टर. ठीक आहे, या ठिकाणी बरेच पदं आहेत. हेल्थ इन्स्पेक्टरमध्ये पहा, हेल्थ इन्स्पेक्टरमध्ये जे आहेत जवळपास या ठिकाणी पहा जे आहेत 266 पदे या ठिकाणी पाहायला भेटतात. लायब्ररीमध्ये पद नाही आहे. त्यानंतर मोल्डर टेक्निशियन, रेडिओग्राफीमध्ये 1 पद आहे. त्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर खूप मोठा आकडा यामध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहे, म्हणजे MPW. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलं हे खूप चांगली पोस्ट आहे, जी की
सब सेंटर PSC लेवलला, सब सेंटर लेवलला जे आहे हे पोस्ट असते, ज्यामध्ये तुम्हाला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून या ठिकाणी उल्लेखलं जातं, म्हटलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी पण चांगली असते. 1128 पदे शिल्लक आहेत. त्यानंतर मग पर्यवेक्षक मनोरुग्णालयामध्ये 8 पदं आहेत. त्यानंतर हे क्लर्क वगैरे आहेत यांची पण आहेत. प्रमुख स्त्री पुरुष परिचर मनोरुग्णालयामध्ये 13 पद आहेत. ऑपरेशन थिएटर असिस्टंट, OT असिस्टंटचे OT असिस्टंट, OT टेक्निशियनचे पण बरेच आपल्याला विचारण्यात आलं होतं, त्यांचे पण पदे या ठिकाणी 2 आहेत. त्यानंतर मग न्यूक्लिअर मेडिसिन टेक्निशियन, त्यानंतर कॅथलॅब टेक्निशियन, त्यानंतर फिजिसिस्ट जे आहेत यांचे पण पदे या ठिकाणी शिल्लक आहेत. बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्यांचं इंजिनियर वगैरे त्यांचे पण या ठिकाणी पदे जवळपास आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर परिसेविका वगैरे जे आहेत त्यांचे पदे या ठिकाणी पाहून घेऊ. त्यांचे पण पदे आपल्या नर्सिंग डिपार्टमेंटचे या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये परिसेविकाचे 196 पदे आहेत, जी की शिल्लक आहेत. ठीक आहे, 96 पदे 101 टोटल. त्यानंतर अधिसेविकामध्ये या ठिकाणी पद नाही आहे. त्यानंतर सहाय्यक अधिसेविका यामध्ये हे पण पद नाही आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका जे आहे यामध्ये 13 पदं आहेत. सांख्यिकी सहाय्यक 9. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे हे सर्व पदं आहेत. जवळपास आपल्याला या ठिकाणी जे आहेत 196 आणि हे जे 13 वगैरे, तर हे तुम्ही एक 200-210 वगैरे पकडून चला. त्यानंतर आपण वरी एक जवळपास 1,500 पाहिलं आणि जवळपास एक 2,000 पदं जे आहेत सध्या तरी या टोटल आकड्यामध्ये आपल्याला दिसायला लागले. तर ठीक आहे, जे आता आरोग्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं की आपल्याला जवळपास 5,000 प्लस पदे सांगण्यात आले होते. ठीक आहे, 5,000 प्लस पदे सांगण्यात आले होते. तर त्यामध्ये इथं पहा तुम्ही, आपले पदे जे जवळपास 2,000 प्लस होते. आता हे जर सर्व कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 1,500-2,000चा आकडा तरी आपला जाईल. ठीक आहे, त्यांनी हे जे आकडा सांगितला होता आरोग्यमंत्र्यांनी ते सर्व मिळून पदांसाठी सांगितलं होता. तर या ठिकाणी जे आहे टोटल जानेवारीपर्यंत जर पाहायला गेलं एकूण सर्व मिळून 6,236 आकडा यायला लागलेला आहे सर्व पदांचा. त्यामध्ये आपल्या आरोग्य विभागाच्या परिचारिकाचं जर पाहायला गेलं तर 2,000च्या जवळपास हे एक अंदाजित जाईल, हे सर्व जर कॅल्क्युलेट केलं वगैरे, पेडियाट्रिक, सायकॅट्रिक वगैरे सर्व नर्सेसच्या जवळपास. ठीक आहे, तर आपल्यासाठी जवळपास 2,000 संधी आहे. आता मी यामध्ये एक महत्त्वाचं सांगतो, DHSमध्ये 2,000 पदे हे आपले असणार आहेत. यामध्ये तुम्हाला जे आहेत 90 आणि 10 असा तुम्हाला रेशो पकडून चालायचं मित्रांनो. जे 90 आहेत ते फिमेलसाठी, 10 हे जे आहेत मेलसाठी. त्यानंतर मग परत एक 50-50% असेल, 50% गव्हर्नमेंट, 50% प्रायव्हेट. हे लक्षात असू द्या, हे लक्षात ठेवूनच अभ्यास करायचं आहे तुम्हाला. तर हे आता हे झालं पूर्ण पदासंदर्भात. आता भरती कधी येईल पहा, 16 फेब्रुवारी संपलेला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, कारण या तारखेपर्यंतच जे आहे जुनी भरती होती. आता ही जर आपल्याला ही माहिती रिलीज व्हायला लागली, ही माहिती आपल्याला भेटते आहे, म्हणजे हे प्रोसेस कुठं ना कुठं तरी चालू आहे. या भरती संदर्भामध्ये अपडेट असणं हे आपल्याला भेटलेलं आहे, म्हणजे भरती कुठं ना कुठं होणारच आहे. ठीक आहे, भरती होणार नाही म्हणून अभ्यास वगैरे बंद करू नका, नक्कीच भरती होईल. आणखीन 2 किंवा मग 4 महिने तरी पुढे जाईल. पहा, लगेच्या लगे भरती होत नसते. आज म्हटलं आणि उद्या भरती होणार नाही मित्रांनो, कारण सर्वांनाच माहिती आहे गव्हर्नमेंटमध्ये जे आहे प्रोसेस सर्वांना वेळ लागत असते, टाईम लागत असतो, आणि हे खूप अशी म्हणजे लेंदी प्रोसेस असते. या ठिकाणी तुम्ही लगेच म्हटले लगेच होणार नाही, पण होईल, कधी ना कधी होईल. ठीक आहे, त्यासाठी अभ्यास करा. नक्कीच भरती यायला शक्यता खूप जास्त आहे. तर आणखीन एक 2 किंवा मग 4 महिने पकडून चला, जवळपास 2-4 महिन्याच्या आत ही भरती यायची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.